अशाच ताज्या व महत्त्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या शेतकरी वार्ता न्यूज MS-20 चॅनलला लाईक, सबस्क्राईब व शेअर करा. राजू शंकर मस्के ओढोद बाजार गणातून पंचायत समितीसाठी निवडणूक लढवत आहे आणि या पंचायत समिती गणामध्ये खूप काही समस्या आहे आणि माझ्या समोर जो उमेदवार आहे तो विद्यमान सभापती, पण सभापती पदावर असून सुद्धा त्यांनी काही विकास कामं केलेली नाही आणि या गणामध्ये बदल घडवण्यासाठी शिक्षण असेल, आरोग्य असेल किंवा रस्ते, वीज, पाणी या समस्या सोडवण्यासाठी मी पूर्ण प्रयत्न करणार आहे. आता काय काय सध्या बदल घडेल तुम्ही जर निवडून आले? जिल्हा परिषद शिक्षण ज्या शाळा आहे त्यांच्यामध्ये दुरुस्ती किंवा तिथं जास्तीत जास्त ऑनलाईनच्या माध्यमातून शिक्षण देण्याचा प्रयत्न करू आणि आरोग्यासाठी जे नवीन हॉस्पिटल असतात त्या ठिकाणी जी सुविधा पुरवता आली पंचायत समितीच्या माध्यमातून त्या पूर्ण करू. वैयक्तिक लाभाच्या काही योजना असतात त्यांचं व्यवस्थित नियोजन करून ते पण पूर्ण करू. जनतेला आवाहन करतो या काही वेळेस मला संधी द्या, मी नक्कीच तुमच्या विश्वासाला पात्र ठरेन. फुलंब्री तालुक्यामधील वडोद बाजार जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सर्कलमध्ये आज आम्ही प्रचार दौरा करतोय. आमच्या काँग्रेस पक्षाचे उमेदवार आहेत पंचायत समितीला आणि जिल्हा परिषदला सुद्धा. तर प्रचाराच्या दरम्यान फिरत असताना एक गोष्ट प्रकर्षाने आम्हाला जाणवली की लोकांना यावेळेस बदल पाहिजे, कारण तेच चेहरे किती वर्ष लोक झेलणार आहेत, तेच सत्ताधारी, तेच लोक सत्तेमध्ये आहेत आणि त्यांच्याच घरामध्ये उमेदवारी द्यायच्या, त्याच लोकांना निवडून द्यायचं. तर लोकांच्या मनामधून ही भावना आज सगळ्या या सर्कलमध्ये आम्हाला बघायला मिळाली की लोकांना बदल पाहिजे आणि नवीन चेहरा पाहिजे. आणि हे काँग्रेस पक्षाने, विशेषतः काँग्रेस पक्षाने जे उमेदवार दिलेले आहे ते सर्व नवीन चेहरे आहेत आणि त्या सगळ्या काँग्रेस, आपण आपल्या सर्वांना माहिती, काँग्रेस हा तळागाळातील पक्ष आहे आणि तळागाळातील कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. स्वातंत्र्य काळापासून काँग्रेसने देशाला सांभाळलंय, तर हा काळ तर अतिशय चांगला आपल्या महाराष्ट्रासाठी, राज्यासाठी आपण म्हणू शकतो. त्यामुळं मला आपल्या माध्यमातून जनतेला विनंती करायची आणि विशेषतः आपल्या माध्यमातून या वडोद बाजार सर्कलच्या मतदारांना मला विनंती करायची की यावेळेस तुम्ही खंबीरपणे काँग्रेस पक्षाच्या पाठीशी उभा राहून येणाऱ्या 5 तारखेला आमच्या उमेदवारांना मतदान करा. कसले वाद? त्यांना तिकीट भेटलं नाही, ते नाराज आहे, त्यांना नाराज. पक्षाच्या अंतर्गत काही वाद असतात. पक्ष कुटुंब आमच्या या वडोद बाजार सर्कलमध्ये एकही वाद नाहीये आणि बाकीच्या सर्कलमध्ये वाद असतील पण हे कौटुंबिक वाद आहे. पक्ष हे कुटुंब आहे आमचं आणि आमचे जे कुटुंब प्रमुख आहेत, आमचे खासदार साहेब, ते सगळ्यांना बसून वाद मिटवतील ते आणि मिटवले पण आहे आणि कार्यकर्त्यांना शांत पण केले आणि कार्यकर्ते पुन्हा कामाला पण लागले. आपण बघितलं महानगरपालिकेमध्ये भाजपामध्ये पण अनेक वाद होते, परंतु भाजपाची सत्ता आल्यानंतर जे लोक रडत होते भाजपाच्या नावाने, ज्यांचे कार्यकर्ते, तेच जाऊन आज जल्लोष करताय. तर हा पण काँग्रेस पक्ष आहे, काँग्रेस पक्ष राष्ट्रीय पक्ष आहे, त्यामुळे इथे असं काही होणार नाही. कौटुंबिक वाद आहे. मतदारांना विनंती करते, आवाहन करते आपल्या माध्यमातून की यावेळेस तुम्ही काँग्रेस पक्षाच्या पाठीशी उभं राहून येणाऱ्या 5 तारखेला प्रचंड मतांनी आमच्या पंचायत समिती उमेदवार असेल, जिल्हा परिषद उमेदवार असेल, 5 तारखेला पंजा समोरचं बटन दाबून. आणि विशेषतः माझ्या लाडक्या बहिणींना मी विनंती करते की आमच्या लाडक्या बहिणींनी यावेळेस आमच्या लाडक्या ताईला, जिल्हा परिषदसाठी ज्या माझ्या ताई उभ्या आहेत त्या लाडक्या ताईंनी लाडक्या बहिणीला साथ द्यायची आहे आणि त्या लाडक्या ताईंनी पंचायत समितीसाठी जे भाऊ उभे आहेत त्यांना साथ देऊन आम्हाला मतदान करा, ही एवढी विनंती मी आपल्या माध्यमातून करते.